हाय गाईज. सो सो मी आता मार्केटमध्ये गेले होते शॉपिंगला. थोडं इंडिपेंडन्स डेचं काय काय मला सामान घ्यायचं होतं. तर माझ्याकडे ग्रीन कलरची ना अशीच साधारण याच कलरमध्ये पण डार्कर शेडमध्ये लेगिन्स आहे. तर मी त्याच्यावर काय घेतलेलं आहे, चिकनकारी कुर्ता घेतलेला आहे. एकदम मला लहानपणीची आठवण आली. चिकनकारी कुर्ता. आजकाल तर एवढं मी घालत नाही चिकनकारी कुर्ता. तुम्ही घालतात का? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून सांगा. पण मी इंडिपेंडन्स डेसाठी घेतलेला आहे चिकनकारी कुर्ता. आणि ट्राय कलरमध्ये मला दुपट्टा भेटला, इतका छान आणि सिम्पल आणि सुंदर आहे. सो तो मी त्याला पेअरअप करेन. आणि ऑफकोर्स फ्लॅग घेऊन मस्त जायचं इंडिपेंडन्स डेसाठी. आमच्या बिल्डिंगमध्ये काही ना काही असतं. सो काहीतरी आपण छान, म्हणजे आमच्या बिल्डिंगमध्ये फ्लॅग होस्टिंग असतं. आणि त्यानंतर असं फोटो सेशन्स आणि भेटाभेटी अशी होते. सो असं करणार. माझ्या मुलाकडे ऑलरेडी टी शर्ट वगैरे आहे, निखिलकडे पण आहे. सो ते लोक ते घालतील. माझ्याकडे नव्हतं व्हाईट कलरचा कुर्ता किंवा असं जे फ्लॅगमध्ये जो कलर्स आहेत. कारण निखिल कोण आहे? माझे पप्पा. माहिती आहे, आहे, हजबंड. व्लॉग्समध्ये सांगितलेलं आहे आधीच्या. ओके. सो उद्या सकाळी इंडिपेंडन्स डेला आपण भेटूया. आम्ही सगळे काही ना काही रील करू, नक्कीच करू, हे ना. पण मम्मी दाबाने दिवसाची नाही जाणार. आपण फ्लॅग होस्टिंगसाठी जातोय, पण तरी रील थोडी तरी करू ना. रील करू किंवा फोटोज काढू, काहीतरी करू. कुठेतरी माझ्या एका फ्रेंडची भेटणार तेव्हा. तर स्टे ट्यून्ड. ॲक्च्युली मी खूप एक्सायटेड आहे, कारण माझं इंडिपेंडन्स. असं फ्रेमच्या आतबाहेर करू नको. इट इज व्हेरी इरिटेटिंग फॉर ऑडियन्स टू वॉच. सो बी इन द फ्रेम अँड स्पीक वॉट एव्हर यू वॉन्ट अँड देन गो आउट. मी ते बोलत होतो की मी खूप एक्सायटेड आहे. लगेच मला उठायचं आहे. पप्पाने मला 6 वाजता उठवणार. पप्पा मला 6 वाजता 6 वाजता उठवणार आहे आम्ही त्याला. 6. Okay, good night guys. Meet you tomorrow. Bye. नाही